नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण होणार आहे. कारण त्यांना विद्यार्थी मित्रांनो कन्फर्मेशन स्लिप आलेली आहे आणि जर तुम्हाला अजूनपर्यंत कन्फर्मेशन स्लिप आलेली नसेल तर तुम्ही तुमच्या ईमेलमध्ये जाऊन स्पॅम फोल्डरमध्ये एक वेळा चेक करा, रिफ्रेश करा, तिथे तुम्हाला कन्फर्मेशन स्लिप तुम्हाला पाहायला मिळून जाईल. ओके, तर आता विद्यार्थी मित्रांनो फक्त 4 दिवसाच्या अंदर तुम्हाला जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचे करावं लागणार आहे. त्याची डेट आहे विद्यार्थी मित्रांनो 11, 12, 13 आणि 14 तारखेच्या अंदर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते बार्टीला तुम्हाला करावे लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, अकॅडमीमध्ये नाही. तर क्लिअरली मेन्शन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मुद्दा वाचून घ्या. ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था निवडलेल्या विद्यार्थ्यांना पसंती दिलेल्या प्रशिक्षण संस्थेबाबत ईमेल म्हणजे कन्फर्मेशन स्लिप दिनांक 10/2/2026 म्हणजे आज आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आजपासून तुम्हाला सुरुवात झालेली आहे कन्फर्मेशन स्लिपसाठी बार्टीच्या विद्यार्थ्यांना. तर 11/2/2026, 12 तारीख, 13, 14 तारीख पर्यंत कागदपत्राची तपासणी करण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर उमेदवार दिनांक 14/2/2026 पर्यंत कागदपत्री तपासणार करणार नाहीत अशा उमेदवारांनी निवड रद्द करण्यात येईल आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी वेटिंगवर असतील त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो कन्फर्मेशन स्लिप यायला सुरुवात होऊन जाईल आणि त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी प्राधान्य दिले जाईल. ओके, त्यानंतर त्यांची निवड सुद्धा केला जाईल. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहे आपले, तर त्यांना अजूनपर्यंत कन्फर्मेशन स्लिप आलेली नाही आहे, तर त्यांनी काळजी करायची कोणती गरज नाही आहे. त्यांना नंतर त्यांच्यासाठी जे आहे ते अपडेट येणार आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डॉक्युमेंट पाहून घ्या की डॉक्युमेंट कोणकोणते लागणार. तर डॉक्युमेंटचा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घ्या. ठीक आहे, किंवा ही संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पाहायला मिळून जाईल. चॅनलवर नवीन असते चॅनल सबस्क्राईब नक्की करा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून अपकमिंग स्टायपन बाबत कोणतीही प्रॉब्लेम असल्यास तुम्हाला अपकमिंग अपडेट आपल्या चॅनलवर मिळत राहील. ठीक आहे, टेलिग्राम ग्रुपवर मी PDF टाकून घेतो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवून द्या. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तिथे 10वीचे प्रमाणपत्र, ठीक आहे, त्यानंतर 12वीचे प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, पूर्ण 16 प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. ओके, आणि जे परिशिष्ट ब आणि क आहे त्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला फिलअप करून सुद्धा तुम्हाला पाहिजे, तर ते सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर त्याची PDF मिळून जाईल. ओके, तर परिशिष्ट ब जे स्क्रीनवर पाहू शकता अशा प्रकारचा आहे आणि त्यानंतर परिशिष्ट क चा जो आहे विद्यार्थी मित्रांनो फॉर्मॅट अशा प्रकारचा आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जेव्हाही तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बार्टी या संस्थेत म्हणजे पुण्याला येणार आहे, ठीक आहे, त्याचा पत्ता जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो तुम्ही स्क्रीनवर पाहून घ्या, जिथे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार आहे. तर तुम्ही जेव्हा पुण्याला येसाल विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या जिल्ह्याचे विद्यार्थी असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक अमरावती जिल्ह्याचे विद्यार्थी जर असाल तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फॉर एक्झाम्पल तुम्ही एक्झिट अकॅडमी निवडली तर तुम्ही एक वेळा एक्झिट अकॅडमीला भेट देऊन द्या अमरावतीला आणि तिथे तुमचे डॉक्युमेंट पाहून घ्या की अशा प्रकारचे डॉक्युमेंट आहे सर, तर यामध्ये कोणतं करेक्शन करावं लागतं का. तर करेक्शन करायचं असेल तर तुम्ही तिथंच तुमचे डॉक्युमेंट चेक करा, नाहीतर अदरवाईज तुमचे कोणते डॉक्युमेंट घरी राहिले किंवा तयार नसले तर तुम्हाला पुण्याला कोणती प्रॉब्लेम यायला नको. ठीक आहे, डॉक्युमेंट चेक करून तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या संस्थांना भेट दिल्यानंतर तुम्ही बार्टी या संस्थेत जा. ठीक आहे, पत्ता तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळून जाईल, तिथे जाऊन तुम्हाला फिजिकली तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणताही विद्यार्थी विजय नोकरीचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटायला नको. त्यामध्ये 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट मस्ट होतं बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी, तर 3 वर्षाचंच इन्कम सर्टिफिकेट घेऊन जा. कोणताही विद्यार्थी आपला कटायला पाहिजे नाही विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये. ठीक आहे, आता लवकरच जे विद्यार्थी मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. जे विद्यार्थी वेटिंगवर आहे त्यांना कन्फर्मेशन स्लिप यायला सुरुवात होऊन जाईल. त्यांना जर कन्फर्मेशन स्लिप आली तर त्यांचे सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेईन. जेही विद्यार्थ्यांना म्हणजे मेल आलेला आहे त्यांना जर मेल आला तर त्यांचं सिलेक्शन होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो अकॅडमीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर. आणि नंतर जे आहे तुमचं प्रशिक्षणाला तुमची सुरुवात होऊन जाईल. प्रशिक्षणाला सुरुवात झाली विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला क्लासेस जे आहे तुमचे स्टार्ट होऊन जाईल, तुमच्या बॅचेस जे आहे तुमच्या स्टार्ट होऊन जाईल. अपकमिंग सर्व अपडेटसाठी तुम्ही जेही संस्थाला प्रेफरन्स फर्स्ट दिलेला आहे, ठीक आहे, आणि जी अकॅडमी तुम्हाला अलॉट झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो कन्फर्मेशन स्लिपमध्ये त्या अकॅडमीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, जेणेकरून अपकमिंग अपडेट तुम्हाला आपापल्या अकॅडमीची मिळत राहील. लवकरच जे आहे विद्यार्थी मित्रांनो TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी अकॅडमी प्रेफरन्स ओपन होऊन जाईल. ठीक आहे, पोलीस भरती सोडून, कारण पोलीस भरतीचा अजूनपर्यंत रिझल्ट आलेला नाही आहे, स्कोर कार्ड सुद्धा आलेलं नाही आहे. तर एक वेळा TRTIची प्रोसेस सुरू झाली की आता फास्टमध्ये जे आहे ते सर्व प्रोसेस चालू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. पूर्ण जे निवडणुकीची प्रक्रिया होती ती जवळपास फिनिश झालेली आहे. ठीक आहे, TRTIचा अकॅडमी प्रेफरन्स येऊन जाईल. त्यानंतर सारथीचा सुद्धा प्रोसेस जे आहे ते चालू होऊन जाईल.
ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अपकमिंग कोणत्याही अकॅडमीचे जर तुम्ही विद्यार्थी असेल तर सर्वात इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्टायपंड तुम्हाला वेळेवर येणं, जेणेकरून तुमच्या सिटीत तुमचा जो खर्च आहे तो भागायला पाहिजे. तर त्याबाबतची सर्व अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आणि यूट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळून जाईल. त्यासाठी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.